मला गरज नाही उद्याची. मी प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जगतो. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण एलाइट मोशन ॲपमध्ये एडिट केला आहे. मित्रांनो, एलाइट मोशन ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक बीटमार्कची लिंक आहे, प्लस प्रीसेट लिंक पण आहे. तर ती इनपुट करून घ्यायची. व्हिडिओ पूर्ण बघून जायचं, नाही तर तुम्हाला समजणार नाही कशाप्रकारे एडिट करायचं मित्रांनो. तर अशा प्रकारे बीटमार्कची आपण लिंक ओपन केल्यानंतर एलाइट मोशन ॲपमध्ये ती ओपन होईल. आणि एलाइट मोशन हा तुम्ही डाउनलोड केल्यानंतर म्हणजे अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल. सॉरी, प्रीसेट लिंक अशी इनपुट केल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल. तर सबस्क्राईब पहिले आपलं हे बघा, तुम्हाला प्रीसेट लिंकमध्ये पण दिसत असेल. सबस्क्राईब आपल्या चॅनलला आधी करायचं आहे. त्यानंतर या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघून कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रोजेक्ट इनपुट केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे मी काही बीट वगैरे लावून दिलेत आणि तुम्हाला सिम्पली पद्धतीने सांगितलं आहे कशाप्रकारे व्हिडिओ बनवायचा आहे. तर व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रांना पण एडिटिंग करता येईल. तर मित्रांनो, सर्व तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथं पहिल्या बीटवर यायचं आहे आणि तिकडनं त्या इमेजवर क्लिक करायचं आहे सबस्क्राईबच्या. तर इकडं तुम्हाला असे ऑप्शन दिसतील काय, तिकडनं तुम्ही इमेज डायरेक्ट चेंज करू शकता. तर मी मटेरियलमध्ये हा जो PNG दिला आहे, जे आपला जो डायलॉग आहे त्याचा मी PNG दिलेला आहे मित्रांनो, तो तुम्हाला इनपुट करून घ्यायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे इनपुट केल्यानंतर भावना तुम्हाला सिम्पली स्क्रीनवर एकदा टॅप करायचं आहे. अशा प्रकारे तो इफेक्ट लागून जाईल. तर बघा, तुम्ही इथं अशा प्रकारे व्यवस्थित इफेक्ट लागलेला नाही. तर म्हणून तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल कशाप्रकारे व्हिडिओ ते बनवायचं. म्हणून मी थोडेसे चेंजेस केले व्हिडिओमध्ये, ते तुम्हाला सांगून देतो मित्रांनो. अशा प्रकारे पहिल्या बीटवर क्लिक करायचं मित्रांनो. तो इमेज चेंज झाल्यानंतर म्हणून तुम्हाला करायचं सेकंड बीटवर यायचं आहे. तिकडे सिम्पली तुम्हाला ह्या इमेजवर क्लिक करून तुम्हाला इमेज जर चेंज करायचं आहे, तिकडनं तुम्ही चेंज पण करू शकता मित्रांनो अशा प्रकारे. आणि जर आता मला हाच ठेवायचा आहे म्हणून मी हाच ठेवून इथं सिम्पली मध्ये एक ऑप्शन आहे स्प्लिट करायचं, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे इथं हा इमेज स्प्लिट करून घ्यायचा आहे मित्रांनो. हा इमेज स्प्लिट केल्यानंतर भावांनो, तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली पहिल्या बीटवर यायचं आहे. पहिल्या बीटवर आल्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं अशा प्रकारे मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं जो आपला फोल्डर आहे मटेरियलचा, तो फोल्डर ओपन करून घ्यायचा आणि इथे एक तुम्हाला शेड दिलेला आहे. शेडचा इफेक्ट आहे भावांनो, तो शेडचा इफेक्ट म्हणजे शॅडोचा इफेक्ट आहे. तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे आणि पूर्ण लास्टपर्यंत मित्रांनो लांबवून घ्यायचं आहे. तुम्हाला सांगतो पहिले अशा प्रकारे तुम्हाला झूम वगैरे करून घ्यायचं आहे. तुमच्या हिशोबाने तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो. आणि या लास्टला यायचं पूर्ण व्हिडिओच्या आणि ह्यो सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून लास्टपर्यंत लांबवून घ्यायचं आहे. लास्टपर्यंत लांबवल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली इथं स्टार्टिंगला यायचं म्हणजे आणि बघायचं व्यवस्थित लागला आहे का. तर मित्रांनो, इथं सिम्पल तुम्हाला ते पहिल्या बीटवर यायचं आहे आणि जो आपला जो PNG लावलेला आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला सिम्पली इथं काय करायचं आहे, तुम्हाला दाखवून देतो. अशा वेळेस इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, हे जे इफेक्ट आहेत ते तुम्हाला कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो, एक एक इफेक्ट तुम्हाला काय करायचे, सिम्पली लेफ्ट साईडला अशा प्रकारे घालून टाकायचे. सगळे इफेक्ट काढून टाकायचे मित्रांनो. सगळे इफेक्ट काढल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सांगतो काय करायचे, अशा प्रकारे सगळे इफेक्ट काढून घ्यायचे. सिम्पली ह्या जो PNG आहे आपला, जो टेक्स्ट आहे डायलॉगचा, ते तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर भावना तुम्हाला करायचं आहे, जो स्टार्टिंगचा इमेज आहे, म्हणजे जो पहिला इमेज आहे, त्याच्यावर यायचं आहे भावना आणि ह्या इमेजवर तुम्हाला ते इफेक्ट जे कॉपी केले आहेत, ते इथं तुम्हाला पेस्ट करून टाकायचे मित्रांनो. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली बघून घ्यायचं व्यवस्थित लागला आहे का इफेक्ट. आता बघा, व्यवस्थित लागला आहे. पहिले व्यवस्थित नव्हता, आता व्यवस्थित झालेला आहे आपला तो इफेक्ट. तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या इमेजवर यायचं आहे. बघायचं व्यवस्थित पहिल्या बीटवर यायचं आहे. तिकडनं तुम्हाला जो सेकंड इमेज त्याला प्रॉपरली मूव्ह अँड ॲडजस्टमेंटवर जाऊन त्यामुळे तुम्हाला सिम्पली खालती थोडासा करून घ्यायचं आहे त्याला. म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. ॲडजस्ट झाल्यानंतर भावांनो, चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो, कारण की खूप कमी म्हणजे खूप कमी व्ह्यूज येतात आपल्या चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांसोबत मित्रांनो. व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा ॲडजस्ट करून घ्यायचा म्हणून PNG तुम्हाला व्यवस्थित जसा पाहिजे तसा तुम्हाला शेड वगैरे मी असं माझ्या हिशोबाने मी ॲडजस्ट करून घेतो मित्रांनो. एवढं झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, सिम्पली अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली व्हिडिओ म्हणजे जास्त काय करायचं नाही. म्हणजे बघा, सगळं मी ऑलरेडी दिलेलं आहे प्रीसेट लिंकमध्येच. तर त्यानंतरला तुम्हाला काय करायचं, सिम्पली अशा प्रकारे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की झाला आहे का आपला व्हिडिओ. नंतर जो पहिला इमेज आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. पहिल्या इमेजवर क्लिक केल्यानंतर त्याच्या इफेक्टमध्ये जायचं आहे आणि जे इफेक्ट कॉपी केलेले आहेत तिथं, ते जे टेक्स्टला जे इकडं
आपण जे PNGला इफेक्ट लावले ते कॉपी करायचे पाहिजे तर परत, आणि जे पहिलं इमेज आहे त्याला येऊन इफेक्टमध्ये येऊन पेस्ट करायचे. आता इथे एक ट्विस्ट आहे भावनो, इथं ट्विस्ट काय भावनो, खालती तुम्हाला स्क्रोल करायचे. हे इफेक्टच्या खालती अजून इफेक्ट आहेत, बरेच इफेक्ट आहेत. तर त्याचे जे डोले आहेत, जे इथे तुम्ही बघताय डोले, ते बंद आहेत. तर मित्रांनो तुम्हाला सिंपली ते पहिले ओपन नाही करायचे, वरती यायचं. जे डोले ओपन आहेत ते इफेक्ट तुम्हाला काढून टाकायचे मित्रांनो. अशा प्रकारे लेफ्ट साईडला स्वाईप करून काढून टाकायचे मित्रांनो. ते एक पूर्ण इफेक्ट काढल्यानंतर भावनो जे डोले बंद आहेत ते इफेक्ट तसेच ठेवायचे आहेत आणि सिंपली एक-एक करून सर्वांचे डोले ओपन करून घ्यायचे आहेत मित्रांनो. अशा प्रकारे डोले ओपन करून घ्यायचे मित्रांनो. म्हणजे जो इमेजला इफेक्ट होता तो इथं सिंपली लागून जाईल मित्रांनो. म्हणजे काहीच विषय नाही भावांनो, म्हणून सांगू तो पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला समजेल काय-काय करायचं आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट लागल्यानंतर भावांनो तुम्हाला काय करायचं आहे, सिंपली एकदा चेक करून घ्यायचं इफेक्ट व्यवस्थित लागला आहे का मित्रांनो. एक नंबर लागलेला आपला इफेक्ट. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि कमेंट करून लास्टला सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर सेकंड इमेज जायचं आहे, त्याच्या इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला कॅपॅसिटी आणि व्हिजिबिलिटी दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं ब्लिंकचा इफेक्ट आहे. तो ब्लिंकचा इफेक्ट इथं स्टँडर्ड सेटिंग लावून घ्यायचं आहे मित्रांनो, आणि त्यानंतर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती पूर्ण फुल करून टाकायची मित्रांनो. ती फ्रिक्वेन्सी फुल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, सिंपली अशा प्रकारे बघून घ्यायचं आपला इफेक्ट व्यवस्थित लागलेला आहे. आणि एवढं झाल्यानंतर मित्रांनो आपला पूर्ण व्हिडिओ झालेला आहे रेडी. व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे आणि एक मी ओव्हरले दिलेलं आहे मित्रांनो. ओव्हरले पूर्ण रेडी करून दिलेलं आहे. फक्त तुम्हाला सिंपली ॲड करायचं आहे आणि त्या ओव्हरलेवर क्लिक करून वरती अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे सिंपली झूम म्हणजे पूर्ण व्हिडिओला फिट करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्या अशा प्रकारे फिट केल्यानंतर मग तुम्हाला लास्टला यायचं आहे. ओव्हरले थोडा जास्त आहे, 17 सेकंदाचा. आपला व्हिडिओ 15 सेकंदाचा काही. तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे कट केल्यानंतर भावना तुम्हाला काय करायचं, सिंपली त्या ओव्हरलेवर क्लिक करायचं मित्रांनो, आणि त्यानंतर त्याच्या ब्लिंक अँड कॅपॅसिटीमध्ये जाऊन मित्रांनो लाइटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे त्या ओव्हरलेला. अशा प्रकारे स्क्रीन केल्यानंतर भावना आपला पूर्ण व्हिडिओ झालेला आहे रेडी. त्यानंतर तुम्हाला तुमचा चॅनलचा लोगो लावायचा, काय लावायचं ते लावून घ्या मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला, आणि भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो म्हणतो जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे वरनं व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे भावांनो. तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला, आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो.